भलेही आम्हाला धर्माचं मार्केटिंग करता येत नसेल, पण एक गोष्ट आम्हाला नक्की कळते, ती ही की हिंदुत्ववादामध्ये हिंदुइझमचा सगळ्यात सर्वोच्च शिरोधार्य मानलं गेलेलं आदर्श स्थान कोणाचं? तर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचं. आणि का? तर प्रभू श्रीराम हे एकवचनी होते. म्हणजे प्राण जाय पर वचन न जाय. आपला शब्द ते प्रमाण मानत होते. त्या एका शब्दासाठी प्रसंगी त्यांनी वनवासात जायचं सुद्धा ठरवलं. पण त्या प्रभू श्रीरामाच्या नावाने मार्केटिंग करत आणि जाहिरातबाजी करून सत्तास्थान काबीज करणारी भाजपा मात्र खरंच प्रभू श्रीरामाचा आदर्श घेण्याच्या लायकीचे आहे का? कारण काँग्रेसच्या सोबत ठाकरे गेले म्हणजे ठाकरेंनी हिंदुत्व गहाण टाकलं. कारण काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे असं सांगणारी भाजपा आणि भाजपाची एकूण सगळी पिलावळ, या सगळ्या पिलावळीचं आता काय म्हणणं आहे? कारण काँग्रेससोबतच इकडे उपनगरांच्या भागामध्ये आता भाजपने सत्ता स्थापन करण्याचा नवा सारीपाट मांडलेला आहे. वा रे वा, वा 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 वा. नकली हिंदुत्ववाद्यांनो, कुठे आहेत आशिष कुरेशी? कुठे आहेत त्या भुंग्यावाल्या आणि चालिसा घेऊन फिरणाऱ्या बाई? आणि कुठे आहेत ते सगळे ते आमचे कोकणातले प्राणप्रिय भाचे, ज्यांना हिंदुत्वावर बोलताना फार उमाळेच्या उमाळे फुटतात? काँग्रेससोबत गेल्यावर हिंदुत्व धोक्यात येतं. आता तुमचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला तुम्ही अडकवून ठेवलेलं आहे? एकदा जरा सांगाल का लोकांना?